नमस्कार, मी डॉक्टर परिणिता पावसकर. गिरवाण भारती या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी महाराष्ट्र बोर्ड म्हणजेच SSC बोर्डाचा संपूर्ण संस्कृतातला पहिला पाठ. सुष्ठु गृहीतः चौरः. चौरः म्हणजे काय असेल तर चोर. गृहीतः म्हणजे पकडला आणि सुष्ठु या शब्दाचा अर्थ होतो चांगला किंवा चांगल्या पद्धतीने, चांगलाच पकडला चोर. बघूया या गोष्टीमध्ये काय दिलेलं आहे. देवदत्तः नाम कोपी धनिकः आसीत्. देवदत्त नावाचा कोपी म्हणजेच काय, संधी विग्रह काय होतो, कह अधिक अपि. कह अपि म्हणजे कोणी एक, देवदत्त नावाचा कोणी एक. धनिकः म्हणजे काय, श्रीमंत, कोणी एक श्रीमंत माणूस. आसीत म्हणजे होता. का होता तर आसीत हे कशाचं रूप आहे, असं धातूचं रूप आहे. असं धातू आणि हलंत हा प्रत्यय लागलेला असल्यामुळे काय होतं, लंग लकार आहे हा, हे आपल्याला लक्षात येतं. असं धातू लंग लकार प्रत्यय, त्यामुळे प्रथम पुरुष एकवचन, म्हणजे याचा अर्थ होतो प्रथम भूतकाळ. लंग लकार म्हणजेच प्रथम भूतकाळ, झालेली गोष्ट. सो देवदत्त नावाचा कोणी एक धनिक किंवा श्रीमंत माणूस होता. एकदा तस्य धनस्यूतः लुप्तः. एकदा काय झालं, तस्य म्हणजे त्याचा, त्याची, त्याचे. धनस्यूतः, धन म्हणजे पैसा आणि स्यूतः म्हणजे पिशवी, थैली, बॅग. तर एकदा त्याची धनाची, पैशाची पिशवी लुप्तः अचानक नाहीशी झाली, हरवली. तस्य गृहे षड् भृत्याः आसन्. आता काय म्हटलं, तस्य गृहे त्याच्या घरी. गृह या शब्दाची सप्तमी विभक्ती, त्यामुळे त्याच्या घरी किंवा घरात षड् भृत्याः. षड् म्हणजे 6, भृत्याः म्हणजे याचं प्रातिपदिक रूप आहे भृत्य, ज्याचा अर्थ होतो सेवक किंवा नोकर. आणि हा शब्द कशाप्रमाणे चालणार, तो नोकर. तर देव या पुल्लिंगी शब्दाप्रमाणे हा शब्द चालणार, म्हणून भृत्याः हे काय आहे, त्याचं बहुवचन आहे. ठीक आहे. तर त्याच्या घरात 6 नोकर आसन, पुन्हा एकदा सेम, असं धातू, आसन, असं धातू, लंग लकार. आता काय झालं, फक्त प्रथम पुरुष इथे आसीत एकवचन होतं, ताम अन प्रत्यय, इथे अन प्रत्यय लागला असल्याने प्रथम पुरुष बहुवचन. का, कारण ते 6 आहेत. 2 पेक्षा अधिक जेव्हा संख्या असते तेव्हा तिथे काय होतं, कुठलं वचन होतं तर बहुवचन होतं. म्हणून त्याच्या घरी किंवा त्याच्या घरात 6 नोकर किंवा सेवक होते. तेषु एव एकः चौरः स्यात्. तेषु म्हणजे सप्तमी, तद या पुल्लिंगी सर्वनामाचं सप्तमी बहुवचन. त्यांच्यामध्ये, त्यांच्यात, आणि एव म्हणजे त्यांच्यातच, एकः चौरः स्यात्, त्यांच्यातच एक चोर, स्यात् म्हणजे असावा. आता हा लकार अजून तुम्हाला झालेला नाही आहे, पण स्यात् म्हणजे पुन्हा एकदा असं धातू आणि लकार आहे विधिलिंग लकार. ठीक आहे. विधिलिंग लकाराचं हे रूप आहे. विधिलिंग लकारामध्ये काय येते तर अपेक्षा येते किंवा शक्यता येते. सो म्हणून याचा अर्थ काय होणार, त्यांच्यामध्येच एक चोर असेल किंवा असावा. इति तस्य मतम, असं त्याचं मत होतं की त्याच्या घरात जे 6 चोर आहेत त्यांच्यापैकीच एक चोर, 6 नोकर आहेत, त्यांच्यापैकीच एक चोर असावा, असं त्याचं मत होतं. चौरम ग्रहीतुम सह वीरबलम सहाय्यम अयाचत. चौरम ग्रहीतुम, आता इथे पुन्हा हा आलाय ग्रहीतुम, तुमंत अव्यय. हा सुद्धा अव्यय अजून तुम्हाला झाला नाही आहे, पण जिथे ज्या अव्ययाची तुम या अक्षराने ज्याचा अंत होतो, तुमने अंत होतो, म्हणून त्याला म्हणतात तुमंत अव्यय. जिथे कुठे तुम हा प्रत्यय लागेल धातूला. आता इथे ग्रह धातू आहे ज्याला तुम प्रत्यय लागलाय. पठ धातू असेल तर आपण म्हणू पठितुम, किंवा लिख धातू असेल तर म्हणू लेखितुम, या प्रकारे. तर तिथे त्याचा अर्थ होतो वाचण्यासाठी, लिहिण्यासाठी. त्याचप्रमाणे इथे काय अर्थ होणार, ग्रहीतुम, पकडण्यासाठी.
तर चोराला पकडण्यासाठी सह वीरबलम सहाय्यम अयाचत. वीरबलाचं सहाय्य म्हणजेच काय, मदत. त्याने बिरबलाची मदत अयाचत मागितली. याच धातूला चा काय आहे, हा लंग लकार आहे. पुन्हा एकदा भूतकाळ आहे, कारण त्याच्या मागे अ लागलेला आहे. त्यामुळे अयाचत, याच म्हणजे याचना करणे, मागणे. सो याचा अर्थ काय होतो, चौरम ग्रहीतुम, चोराला पकडण्यासाठी त्याने बिरबलाची मदत मागितली. याचना केली म्हणजेच मागितली. वीरबल अवदत म्हणजे बिरबल म्हणाला, मित्र अद्य सायंकाले तव सर्वान भृत्यान मम गृहं प्रेषय. अद्य हा शब्द गेल्या वर्षी झालाय तुम्हाला. अद्य म्हणजे आज. अद्य सायंकाले, आज संध्याकाळी, तव म्हणजे तुझा, तुझी, तुझे, षष्ठी विभक्ती, युष्मत या सर्वनामाची. ठीक आहे. तर आज संध्याकाळी तुझ्या सर्वान भृत्यान, सगळ्या नोकरांना, आज संध्याकाळी तुझ्या सगळ्या नोकरांना मम गृहं प्रेषय, माझ्या, गृहं घरी, प्रेषय म्हणजे पाठव. इति म्हणजे असे, की तो असं म्हणाला. बिरबल म्हणाला, हे मित्रा, आज संध्याकाळी तुझ्या सगळ्या नोकरांना माझ्या घरी पाठव. पुढचा पॅरेग्राफ. पुढे काय झालं, यथा निश्चितम सर्वे सेवकाः वीरबलस्य गृहं आगताः. यथा निश्चितम म्हणजे काय, यथा या शब्दाचा अर्थ होतो यथा तथा, म्हणजे जसे तसे. मग जसं निश्चित केलं होतं म्हणजे जसं ठरलं होतं, ठरल्याप्रमाणे असं म्हणू शकतो. सर्वे सेवकाः, सगळे सेवक, सगळे नोकर. किती नोकर होते, 6 नोकर. ते सगळे साहीच्या 6 नोकर. वीरबलस्य गृहं आगताः, वीरबलस्य षष्ठी विभक्ती, बिरबलाच्या, गृहं घरी, आगताः आले. वीरबलेन पूर्वमेव सर्वेषां कृते समानोन्नतयः यष्टिकाः आनीताः. तर याचा अर्थ काय होतो, वीरबलेन, देवेन, तृतीया विभक्ती. तृतीयेचे प्रत्यय काय आहेत, ने एशी, निही ईशी. त्यामुळे याचा अर्थ होतो बिरबलाने. पूर्वमेव, पूर्वम अधिक एव, पूर्वम एव म्हणजे च, पूर्व म्हणजे आधी. बिरबलाने आधीच, सर्वेषां कृतेचा अर्थ काय होतो, साठी. ठीक आहे. तर बिरबलाने आधीच सर्वेषां कृते, सगळ्यांसाठी, समानोन्नतयः यष्टिकाः आनीताः. समानोन्नतयः, याचा संधी विग्रह काय होतो, समान अधिक उन्नतयः. उन्नतयः या शब्दाचं प्रातिपदिक रूप काय आहे, उन्नती. हा शब्द आपल्याला कशाप्रमाणे दिसून येतोय, कुठल्या आयडियल शब्दाप्रमाणे आपण जे शिकलोय. तर इथे काय दिसतं आपल्याला, हा ऱ्हस्व इकारांत शब्द आहे आणि ती उन्नती, त्यामुळे स्त्रीलिंगी आहे. ऱ्हस्व इकारांत स्त्रीलिंगी शब्द आपल्याला कुठला माहिती आहे, मती. मती ही मती, मतयः प्रथमा, तर प्रथमा बहुवचन. त्याचप्रमाणे उन्नतयः, उन्नती या शब्दाचा अर्थ मुळात होतो उंची, समान उंचीच्या. त्याने आधीच सगळ्यांसाठी समान उंचीच्या यष्टिकाः आनीताः. यष्टिका म्हणजे काय, आपण क्रिकेटमध्ये म्हणतो विकेट कीपर जो असतो त्याला मराठीत काय म्हणतो, यष्टी रक्षक. जे स्टम्प्स असतात त्यांचं रक्षण करणारा. ते स्टम्प्स म्हणजे काय असतात, त्या लाकडाच्या काठ्या असतात, बरोबर आहे. मग इथे सुद्धा तेच आहे की त्याने सगळ्यांसाठी समान उंचीच्या काठ्या आनीताः आणल्या. सहसेवकान अवदत, तो सेवकांना अवदत म्हणाला, भोः पश्यन्तु एताः मायायष्टिकाः. भोः हा शब्द आपण कशासाठी वापरतो, तर संबोधनपर. भोः, ऐ, अरे हे शब्द आपण गेल्या वर्षी पाहिलेत इयत्ता 8वी मध्ये. जेव्हा आपल्याला कोणाला संबोधून बोलायचं असतं तेव्हा आपण
म्हणतो हे देवा, अरे मित्रा, अगं आई. ठीक आहे. तर त्याचप्रमाणे भो हो हा सुद्धा एक संबोधनपर शब्द आहे. तर तो म्हणतोय की भो हो पश्यंतु, हे पहा सगळ्यांनी, एताहा मायायष्टिकाहा. एताहा या काय आहेत? मायायष्टिकाहा. या ज्या काठ्या आहेत त्या कशाच्या आहेत? माया. माया म्हणजे आपण म्हणतो ना मायाजाल वगैरे, म्हणजेच काय? जादू. या जादूच्या काठ्या आहेत. तासु एकाम यष्टिकाम स्वीकृत्य सर्वैहि देवदत्तस्य गृहं गंतव्यम. तासु म्हणजे काय? त्यांच्यापैकी एकाम यष्टिकाम स्वीकृत्य, एक यष्टिका, एक काठी, स्वीकृत्य म्हणजे काय? स्वीकार करून. स्वीकृत्य य लागलाय त्यामुळे लबंत अव्यय आणि ज्याला ऊन होऊन प्रत्यय लागणार. स्वीकार करून, एक यष्टिका किंवा एक काठी स्वीकार करून घेऊन, सर्वैहि देवदत्तस्य गृहं गंतव्यम, सगळ्यांनी देवदत्ताच्या घरी जा. श्वः प्रभाते पुनरागंतव्यम. श्वः या शब्दाचा अर्थ काय होतो? मगाशी आपण पाहिलं अद्य. अद्य म्हणजे आज. श्वः म्हणजे उद्या. प्रभाते सकाळी. पुनरागंतव्यम. पुनरागंतव्यम म्हणजे पुनः अधिक आगंतव्यम. आता तुम्ही जा. आता यांच्यापैकी, या काठ्यांपैकी एक काठी स्वीकार करून घेऊन तुम्ही सगळे देवदत्ताच्या घरी जा. उद्या सकाळी पुनरागंतव्यम, पुन्हा इथे या. येन केनापि धनस्यूतः चोरितः. तो पुढे सांगतो. येन केनापि, येन केन अपि. येन म्हणजे ज्याने, केन अपि, केन अधिक अपि, ज्याने कोणी, धनस्यूतः चोरितः ज्याने कोणी ती धनाची पिशवी, पैशाची पिशवी चोरली. चोरितः स्यात्, चोरली असेल. स्यातचा अर्थ आपण मगाशी पाहिला. ज्याने कोणी पैशाची पिशवी चोरली असेल, तस्य यष्टिका त्याची काठी, अंगुलीमात्रम दीर्घा भविष्यती. त्याची यष्टिका, त्याची काठी काय होईल? अंगुलीमात्रम. अंगुली म्हणजे बोट. अंगुलीमात्रम म्हणजे बोटभर. दीर्घा भविष्यती मोठी. दीर्घा म्हणजे लांब. लांब किंवा मोठी. भविष्यती होईल. भूभव धातू म्हणजे होणे आणि त्याचा हे भविष्यकाळी रूप आहे. म्हणून काय म्हटलंय? ज्याने कोणी पैशाची पिशवी चोरली असेल त्याची काठी बोटभर लांब होईल किंवा मोठी होईल. त्यानंतर आता काय होतं? रात्र सर्वे भृत्याः सुखेन निद्राम अकुर्वन्. ते सगळे नोकर एक एक काठी घेऊन देवदत्ताच्या घरी गेले, आपल्या मालकाच्या घरी गेलेत. आणि रात्र म्हणजे रात्री, सर्वे भृत्याः सगळे नोकर, सुखेन निद्राम अकुर्वन्. सुखेन म्हणजे सुखाने, निद्राम अकुर्वन् झोपी गेले. ऋते एकस्मात. ऋते या शब्दाचा अर्थ होतो शिवाय, च्या शिवाय. म्हणजेच काय झालं? एकस्मात एक सोडून किंवा एका शिवाय सगळे झोपून गेलेत. एका शिवाय म्हणजे तो एक जण मात्र झोपला नाही, त्याला काही झोप लागली नाही. सह अचिंतयत. सह अचिंतयत म्हणजे त्याने विचार केला. चिंत म्हणजे चिंता करणे नाही. चिंत म्हणजे विचार करणे, ज्याला आपण मराठीत चिंतन म्हणतो. त्याने विचार केला. श्वः प्रातः उद्या, प्रातः म्हणजे सकाळी, मम चौर्यम माझी चोरी, प्रकटितम भवेत प्रकट होईल. प्रकट होणे म्हणजे काय? उघड होणे, उघडकीला येईल. उद्या सकाळी माझी चोरी उघडकीला येईल. अतः, अतः म्हणजे म्हणून. अहम मी, अधुना, अधुना म्हणजे आता, म्हणून मी आता काय करतो? उद्या माझी चोरी उघडकीला येईल, सगळ्यांसमोर येईल, म्हणून मी आत्ताच मम यष्टिकाम माझी काठी किंवा यष्टिकाम माझ्या काठीला, द्वितीय विभक्ती आहे म्हणून सलाते पैकी ला प्रत्यय लागला. मी आत्ताच माझ्या काठीला अंगुलीमात्रम कर्तयामी बोटभर कापतो. त्यांना काय सांगितलं गेलेलं असतं की या जादूच्या काठ्या आहेत, त्यामुळे ज्याने कोणी चोरी केली आहे त्याची काठी काय होणार आहे? बोटभर लांब होणार आहे. मग त्यापेक्षा मी काय करतो? मी आत्ता तिला बोटभर कापून ठेवतो. इति चिंतयित्वा असा विचार करून, तथा कृत्वा तसे करून,
सह तो सुखेन सुखाने सुप्तः झोपी गेला किंवा झोपला. पुढे बघूयात आता काय झालं. अन्येद्युः लघुयष्टिकां दृष्ट्वैव वीरबलेन चौरः सम्यक् ज्ञातः गृहीतः च. अन्येद्युः म्हणजे काय? दुसऱ्या दिवशी. दुसऱ्या दिवशी काय झालं? लघुयष्टिकां दृष्ट्वैव. लघुयष्टिका म्हणजे लहान यष्टिका, काठी, लहान काठी. दृष्ट्वैव याचं काय आहे संधी विग्रह? दृष्ट्वा अधिक एव. दृष्ट्वा म्हणजे पाहून. हे सगळे काय आहेत? दृष्ट्वा, कृत्वा, त्वंतव्य आहेत. जसं आपण तुमंतव्य पाहिला, तुमने अंत होतो, तसे हे दृष्ट्वा किंवा कृत्वा हे सगळे काय आहेत? त्वाने अंत होतो याचा, म्हणून ह्याला म्हणतात, यांना काय म्हणतात? त्वांत अव्यय. त्वाने अंत होतो म्हणून याला म्हणतात त्वांत अव्यय. ठीक आहे. आणि जेव्हा आपण त्वांत किंवा लबंत अव्यय असतो तेव्हा त्याला कोणते प्रत्यय लागतात? पंचमीप्रमाणे ऊन किंवा हून प्रत्यय लागतात. कळतं? म्हणून ह्यांचे अर्थ काय होतात? करून. इथे दृष्ट्वा म्हणजे पाहून. मग इथे काय होणार? दृष्ट्वा एव, पाहूनच. दुसऱ्या दिवशी लहान काठी पाहूनच वीरबलेनं, बिरबलाने, चौरः चोर, सम्यक ज्ञातः, सम्यक म्हणजे बरोबर, ज्ञातः म्हणजे ओळखला, गृहीतः च, च म्हणजे आणि, आणि पकडला. दुसऱ्या दिवशी लहान काठी पाहूनच बिरबलाने चोर बरोबर ओळखला आणि पकडला. अपराधी भृत्यः वीरबलस्य पादयोः पतित्वा. आता काय झालं की दुसऱ्या दिवशी आला तर त्याची काठी लहान झालेली होती आणि बाकी सगळ्यांच्या काठ्या होत्या त्याच उंचीच्या होत्या. खरोखरच जादूची काठी दिली होती का बिरबलाने? तर नाही. हे त्यांना फसवण्यासाठी. आणि जो खरोखर अपराधी असतो, जो खरोखरच त्याने काहीतरी वाईट कृत्य, चुकीचं कृत्य केलेलं असतं, त्या व्यक्तीला ती गोष्ट मनात खात राहते आणि अशामध्ये खरोखरच असं झालं तर मग आपण असं करूया, असा काहीतरी चुकीचा विचार करून त्या भीतीमध्ये तो माणूस काहीतरी चुकीची स्टेप उचलून बसतो. तसंच काहीसं या चोराचं झालं की या जादूच्या काठ्या आहेत म्हटल्यावर त्याला वाटलं की खरंच ही काठी मोठी होईल. जर मी खरंच चोरी केली आहे तर ही खरंच काठी मोठी होईल, म्हणून तो त्याची काठी कापतो. पण असं जादू वगैरे होत असते का? तर नाही. त्यामुळे ती काठी कापल्यामुळे ती सगळ्यांपेक्षा काठी त्याची छोटी दिसून आली आणि सगळ्यांनाच कळलं, बिरबलालाही कळलं की ज्याची काठी लहान आहे तोच आपला हा चोर आहे, त्यानेच ती धनाची पिशवी चोरलेली आहे. अपराधी भृत्यः, अपराधी तो नोकर ज्याने अपराध केलेला आहे, वीरबलस्य पादयोः पतित्वा, बिरबलाच्या पाया. आता पुन्हा एकदा त्वांतव्य आलाय, पुन्हा एकदा त्वा लागलाय इथे. तर काय येणार? बिरबलाच्या पाया पडून स्वस्य अपराधम, स्वतःचा अपराध, स्वतःचा गुन्हा, अंगीकृतवान, त्याने स्वतःचा गुन्हा कबूल केला, धनस्यूतः च प्रत्यर्पितवान, आणि धनाची पिशवी, पैशाची पिशवी, प्रत्यर्पितवान, प्रति अधिक अर्पितवान. तर त्या अपराधी नोकराने बिरबलाच्या पाया पडून स्वतःचा अपराध, स्वतःचा गुन्हा स्वीकारला, अंगीकारला आणि धनाची पिशवी, पैशाची पिशवी त्यांना परत केली. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला पहिला धडा होता. याचा काय मतितार्थ असेल, याचा काय बोध असेल हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. ठीक आहे. आणि तुमचे काही डाऊट्स असतील तर मला विचारा, आणि आणखीन सुद्धा तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. सो त्या अनुषंगाने मी पुढचे व्हिडिओज बनवू शकेन आणि तुम्हाला जास्तीत जास्त कळावं यासाठी प्रयत्न करू शकेन. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.